पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढही मिळू शकते। मध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला। तत्वता मान्यता मानधनवाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। नक्कीच मानधनवाढी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे। या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे। हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4,500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं। लाडक्या बहिणींच्या एक महत्त्वपूर्ण जी-आरला मंजुरी देण्यात आली आणि हा जी-आरमध्ये लाडक्या बहिणींची निधी आहे त्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे। निधीची जी तरतूद लाडक्या बहिणींसाठी आधीच करण्यात आली होती ती कमी पडली होती। याच कारणाने लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो मिळायला उशीर झाला। काही बहिणींना हप्ता मिळाला होता तर काही बहिणींना अजूनही हप्ता मिळाला नाहीये। तर या जी-आरला मंजुरी दिल्यानंतर आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो निधी असणार आहे तो मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींचा 21 रुपयाचा निर्णय कधी होणार याबाबत ही चर्चा सुरू होती आणि या निधीच्या जी-आरमध्ये सुद्धा ती तरतूद करण्यात आलेली आहे। आता लवकरात लवकर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता वाटप होणार आहे। हप्ता वाटपाला आधीच सुरुवात झाली आहे, परंतु ज्या बहिणींचे हप्ते रखडले होते त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्ता मिळत आहे।